कधीच नाही, कधीच नाही बाबा. कधीच नाही, मागचा रस्ता तुटलाय, ध्यानामध्ये ठेव. तू पुन्हा त्या तळघरामध्ये शिरायला लागलायस. कधीच नाही, हे लोक तुला घरी नेतील आणि फाटक्या शेल्यावानी बसनात बांधून ठेवतील. कधीच पुन्हा बैदा करतील तुझ्या डोक्याचा. अरे तू हवेवानी मोकळा राहशील ना तर सुखानं जगशील. माझं ऐक, आता नका जाऊ कुठं, नका जाऊ कुठं. नाही राजा, मी आता कुठेही जाणार नाही, कुठेही नाही. अप्पासाहेब गाडी आली. गाडी आली? सगळेजण आलेत अप्पासाहेब. सगळे? हो. भाईसाहेब, भाईसाहेब या बाजूला इकडे. आजोबा, आजोबा किती किती वाईट आहात तुम्ही. क्षमे गदडे, भवानी कुठे हरवली होतीस ग? खोटं बोलू नका. मी नव्हते हरवले, तुम्ही हरवला होता. आता पुन्हा कधी कधी हरवायचं नाही हं? सांगून ठेवते. नाही हरवणार हा बेटा, आणि हरवलो ना तर पुन्हा कधीही सापडणार नाही असा. सुहास, जा जा बेटा, ऐकडे जा. अगं कचऱ्याच्या कुंडीसारखा झालोय मी. 8 दिवस अंग घासत बसावं लागेल तुला. जा. बाबा चल, लय उशीर झालाय, आपलीच निघाय पाय आता. चल. अप्पा, अप्पा आमचं ऐकणार नाही तुम्ही. तुम्ही आता आमच्या बरोबर यायला हवं. अप्पा, तुम्ही आम्हा सगळ्यांना क्षमा करायला हवी. अप्पा, तुम्ही माझ्याकडे, नलूकडे कुठेही राहा, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. पण इथून निघा. हो साहेब, या म्हाताऱ्याला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे आता. तुम्ही सोडला आणि मला गावला. तुमच्या दुनियेतला राहिलेला नाही तो आता. मी बघतो कोण पुन्हा त्याला डोकं ठेचाय घेऊन जात आहे ते. चल बाबा. काय रे, तुझा काय संबंध त्यांच्याशी? घरी नेऊन लुबाडायचा विचार आहे? बस तलवारी ज्ञान बंद करा. रात्रीच्या दैवरानं गंजून जातील त्या. ईश्वरानं तुर्कांपासून आमचं रक्षण केलं आणि आता आम्हीच परस्परांचा संहार करू लागलो. मानस एकदम बंद. अप्पा माझं ऐकणार नाही तुम्ही. तुमच्या लाडक्या कोकरावरचा राग अजून गेला नाही तुमचा. नाही बेटा, मी कुणावरही रागावलो नाही. रागावलो व्हायची किळमिशा माझ्या मनामध्ये आता शिल्लकच नाही राहिलेली. नवीन नाटकाचा पडदा वर द्यायची वेळ आली आणि माझी नटी तर अगोदरच स्टेजवर जाऊन बसले माझी वाट पाहत. राजाने सांगितलं मला हे थिएटर आहे म्हणून. राजा, मला आणखी काय हवंय? राजा जवळ ये बेटा. थांबे तोही आहे भावाने. नटाला शेवटी हवं असतं ते फक्त नाटक. कर्णाने मरताना आपला सोन्याचा दात काढून दिला. मी तुम्हाला नाटकाशिवाय दुसरं काय देणार बाळानो? अप्पा, ही मुंबई आहे. अहो, 4 माणसं जमली तर बेआबरू होईल तुमची आणि आमची सुद्धा. अप्पा, मी पाया पडतो तुमच्या. दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून सीजर कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवी. दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. दया दाखवा म्हणून ज्युलियस सीजर कधी कोणाची प्रार्थना करीत नाही आणि कोणी प्रार्थना केली म्हणून त्याच्यावर दया दाखवीत नाही. सीजर अचल आहे, उत्तरेकडल्या नक्षत्रासारखा, त्याच्या आढळपणाला तोड नाही साऱ्या तारांगणा. आकाशावर चितारल्यात लक्षावधी ठिणग्या. प्रत्येक जळते, चमकते, पण आपल्या जागेवर सदैव स्थिर राहणारी फक्त एकच ध्रुवाची चांदणी. या अगणित माणसांच्या दुनियेत देखील फक्त एकच माणूस मला असा ठाऊक आहे जो स्वतःच्या जागेवर ठामपणे उभा असतो आणि तो मी आहे. मी आहे ज्युलियस सीझर. मी आहे ओथेलो. मी आहे प्रतापराव, हॅमलेट, सुधाकर आणि मी आहे गणपतराव बेलवलकर, नटसम्राट. हे सारे महापुरुष माझ्या देहाच्या शामियान्यातच राहायला आले. महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला कायमचं आव्हान, चिरंतन आव्हान. ते पहा तो मारेकरी ओरडतोय मारा.
चालवा कट्यारी, अरे चालवा कट्यारी, चालवा कट्यारी. ब्रूटस, ब्रूटस, तू सुद्धा मर, सीझर, मार. बाबा, असं नाटक असतं राजा, असं नाटक असतं राजा, असं